नमस्कार, मी श्रोते राहुल न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आहे। महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवात करणार आहोत घायवळच्या शस्त्र परवान्याच्या मुद्द्यावरून नेमकं काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्यांनी। 2019 पासून घायवळवर एकही गुन्हा दाखल नाही। गुन्हे असलेल्या एकाही व्यक्तीला शस्त्र परवाना दिला नाही। परवाना पोलीस आयुक्तांच्या सहीनच मिळतो। योगेश कदम यांचं स्पष्टीकरण। सचिन घायवळला पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना दिलाच नाही। शस्त्र परवान्याची फाईल आयुक्त कार्यालयात पडून योगेश कदम यांचा आदेश पुणे पोलिसांनी पाळला नाही। सूत्रांची माहिती। पोलिसांनी नाकारूनही घायवळला परवाना का दिला? योगेश कदम यांची हकालपट्टी करा, अन्यथा ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरणार। अनिल परब यांचा इशारा। या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार, परब यांची माहिती। मोठ्या व्यक्तीच्या शिफारसीवरूनच योगेश कदम यांचा शस्त्र परवान्याबाबत निर्णय। योगेश कदम आधीपासूनच परबांच्या टार्गेटवर रस्त्यावर उतरायचे तौत्रा रामदास कदम यांचं। परब यांना प्रत्युत्तर। घायवळला परवाना देणाऱ्या वरिष्ठ नेत्यावर कारवाई करावी, रामदास कदम यांच्या वक्तव्यावरून अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। तर घायवळला परवाना देणारा नेता कोण हे कदम यांनी सांगावं, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। हिम्मत असेल तर योगेश कदम यांना आदेश देणाऱ्याचं रामदास कदम यांनी नाव घ्यावं, सुषमा अंधारेंचं आव्हान। तर योगेश कदम हे गृहराज्यमंत्री फक्त नावाला, खरं तर एक मुकाबाहुला तिथे बसवला होता, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल। निलेश घायवळ राम शिंदेंचा निकटवर्तीय, त्यांच्या सांगण्यावरून बंदुकीचा परवाना दिला असावा, आमदार रोहित पवार यांचा आरोप। निलेश घायवळ अहमदाबाद एअरपोर्टवरून लंडनला गेला। धाराशिवच्या काही नेत्यांनी घायवळला मदत केल्याची चर्चा। रोहित पवारांची प्रतिक्रिया। तुर्तास निलेश घायवळ विषयावर बोलणार नाही। 2 दिवसात परदेशातून मुंबईत पोहोचल्यानंतर भूमिका स्पष्ट करणार। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची प्रतिक्रिया। निलेश घायवळच्या विषयावर बोलण्यास मुरलीधर मोहोळ यांनी दिला नकार। घायवळवर प्रश्न विचारल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेतली आटोपती। सध्या फक्त स्पोर्ट्सवर बोलणार, मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया।